लाडकी बहीण योजना आणि इतरही अनेक योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडल्याचं बोललं जात होतं। विरोधकही यावरून सरकारवर टीका करतायत आणि या पार्श्वभूमीवर खर्च कमी करण्याचे प्रयत्न सरकारनेही सुरू केलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून भांडवली खर्च 30% कमी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। पाहुयात काय नेमकं या संदर्भात घडतंय त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। भांडवली खर्च कमी करण्याचे सरकारचे निर्देश। लोकप्रिय योजनांमुळे हात आखडता घेण्याची वेळ। राज्य सरकारकडून अनेक खर्चांची कपात। लाडकी बहीण योजनेसह अनेक लोकप्रिय योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडलाय आणि त्यातूनच मग अनेक खर्चांवर मर्यादा निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवली जाते आणि म्हणूनच राज्य सरकारने महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात करण्याचे निर्देश दिले। विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकप्रिय घोषणा करण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे आता राज्य सरकारच्या सर्वच खात्यातील खर्चांना कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। वाहनांच्या इंधन खर्चात अनेक वर्षांनी कपात करण्यात आलेली आहे। बक्षीस वितरण, परदेश प्रवास, प्रकाशन, संगणक खर्चावर नियंत्रण। जाहिरात, बांधकाम, कंत्राटी सेवा, सहाय्यक अनुदान कपातीचा विचार। सर्व विभागांकडूनच खर्चावर मर्यादा घालण्याच्या सूचना। वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा वित्त विभागाकडून प्रयत्न। आता याबाबत विरोधकांनी टीकेचा सूर आळवलेला असला तरी कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत, असं राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी स्पष्ट केलंय। 3 तारखेला अधिवेशन सुरू होते। 10 मार्चला अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचा 25-26 साठी मांडला जाईल, तोपर्यंत वाट बघावी। पण कुठेही महायुतीने घोषित केलेल्या जनसामान्यांच्या योजना या बंद केल्या जाणार नाही। विधानसभा निवडणुकीआधी महायुतीनं अनेक योजनांची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणीही सुरू आहे। मात्र त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडलाय। त्यामुळे इतर विकास कामांना निधी कमी पडेल की काय अशी चर्चा सुरू होती। त्यातच कंत्राटदारांचे पैसेही थकल्याची चर्चा रंगली होती आणि म्हणूनच यावर उपाय म्हणून राज्य सरकारनं आता भांडवली खर्चावर मर्यादा आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत। त्यामुळे या सगळ्या प्रयत्नांनंतर सर्वसामान्य जनतेला त्याचा चिमटा बसू नये आणि राज्याची तिजोरी अबाधित राहो हीच अपेक्षा व्यक्त केली जाते। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।